दत्त जयंती 2024. दत्त जयंतीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये जाणून घेऊया सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तगुरूंचा जन्म झाला. त्यानुसार आज आपण दत्त जयंती साजरी केली. मंडळी, तुम्ही पाहताय आई कुलस्वामिनी यूट्यूब चॅनल. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. मंडळी, हिंदू धर्मामध्ये दत्त जयंतीला विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्यानुसार आज मार्गशीर्ष महिन्याच्या तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंचा जन्म झाला. भगवान दत्तात्रेयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या त्रिमूर्तीचा एक भाग मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला भगवान दत्तगुरूंचा जन्म झाला. आज दत्त जयंती पौर्णिमा आहे. पहाटे 4:58 सुरू झाली तर ते 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:31 सुरू राहील. तिची तिथी समाप्त होईल. त्यामुळे आजच्या दिवशी शुभ दिवशी काय करावं आणि काय करू नये त्याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. मंडळी, दत्त जयंतीला कोणत्या गोष्टी कराव्यात त्याविषयी आपण जाणून घेऊया. 1 नंबर, दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात किंवा घरी त्रिमूर्तीची मनोभावी पूजा करावी. 2 नंबर, या दिवशी भगवान दत्तांच्या मूर्तीची स्थापना करून गंगाजलाने स्नान करावं. 3 नंबर, तसेच देवाला फळ, फुले आणि नैवेद्य अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. 4 नंबर, दत्त जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे पठण करणे शुभ मानले जाते. यामुळे संकट दूर होतात असं म्हणलं जातं. 5 नंबर, तसेच या दिवशी गरिबांना किंवा गरजू व्यक्तींना दान करणं शुभ मानलं जातं. आणि मंडळी, त्याचबरोबर दत्त जयंतीला कोणत्या गोष्टी चुकूनही आपण करू नये त्याच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. मंडळी, त्यामध्ये 1 नंबर आहे, दत्त जयंतीच्या दिवशी मांसाहार खाणे टाळावे. मंडळी, आपल्या घरामध्ये कुठलाही व्यक्ती मांसाहार खाणार नाही याची आपण काळजी घेणं गरजेचं आहे. 2 नंबर, आजच्या दिवशी मद्यपान करणं अशुभ मानलं जातं. घरामध्ये आजच्या दिवशी कोणीही मद्यपान करणं टाळावं. 3 नंबर, आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी अपशब्द वापरू नये. मंडळी, घरामध्येच किंवा बाहेर कोणासोबतही आपण अपशब्द वापरू नये असं सांगण्यात आलेलं आहे. 4 नंबर, कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विनाकारण वाद घालू नये. मंडळी, घरात असो किंवा बाहेर असो कोणत्याही व्यक्तीशी विनाकारण वाद घालू नये. त्याच्यानंतर आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीशी खोटं बोलू नये. मंडळी, घरी असो किंवा आपण बाहेर असो आजच्या दिवशी कोणत्याही व्यक्तीला खोटं बोलणं आपण टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर घराबाहेर पडताना रिकाम्या हाती घराबाहेर पडू नये. मंडळी, घराबाहेर पडताना रिकाम्या हाती घराबाहेर पडू नये याचा अर्थ असा की आपल्या घरातून बाहेर पडताना आपल्या पाकिटामध्ये थोडे काय होईना पैसे असणं गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या दिवशी दत्त जयंती दिवशी कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतलेलं आहे. मंडळी, तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय भवानी, जय शिवराय लिहायला विसरू नका. भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय गुरुदेव दत्त.